पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना वर्षभर सोनं खरेदी न करण्याचं आवाहन केलं आहे। मात्र जर भारतीयांना वर्षभर सोनं खरेदी केलं नाही तर त्याचे परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेसह विविध घटकांवर दिसून येतील। भारत हा जगातला सोन्याचा सगळ्यात मोठा ग्राहक आहे। अगदी लग्न समारंभ ते गुंतवणुकीपर्यंत भारतीयांचं सोन्यासोबतचं नातं अत्यंत घट्ट आहे। मात्र वर्षभर सोनं खरेदी न केल्यास सोन्याची आयात कमी होईल, त्यामुळे परदेशी चलनाची बचत होईल हे खरं आहे, पण बँका आणि शेअर बाजाराला सुद्धा त्याचा फायदा होणार आहे असं बोललं जातं। साथियों, गोल्ड यानी सोने की खरीद एक और पहलू है जिसमें विदेशी मुद्रा बहुत अधिक खर्च होती है। एक जमाना था जब संकट आता था, कोई युद्ध होता था तो लोग देश हित में सोना दान दे देते थे। आज दान की जरूरत नहीं है, लेकिन देश हित में हमको ये तय करना पड़ेगा कि साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे, सोना नहीं खरीदेंगे। तिकडे जळगावमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाचे सराफा असोसिएशनकडून स्वागत करण्यात आलं। हे आवाहन सामान्य नागरिकांसाठी नसून मोठ्या गुंतवणूकदारांसाठी असल्याचं मत सराफा असोसिएशनने व्यक्त केलंय। याबद्दल जळगावमधल्या सराफा असोसिएशनचे सचिव स्वरूप लुंकड आणि सदस्य राजेंद्र वर्मा यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। वर्षभर सोनं खरेदी टाळा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। या आवाहनानंतर भारतीय सराफा बाजारावरती नेमका काय परिणाम होणार आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सराफा असोसिएशनचे सचिव आणि सभासद या ठिकाणी जमलेले आहेत। तर काय सांगणार, एकंदरीतच मोदींनी जे आवाहन केलेलं आहे या आवाहनानंतर कुठेतरी सराफा बाजारावरती एक मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। या आवाहनाकडे कसं बघता? नमस्कार, मी स्वरूपकुमार लुंकड। सर्वात अगोदर मी आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जे आवाहन केलेलं आहे त्या आव्हानाचं स्वागत करतो। त्यांनी देश हितासाठी सदरू आवाहन केलेलं आहे। त्यांनी काही स्वतःसाठी आवाहन केलेलं नाही आहे की त्यांना सोनं घ्यायचं आहे। देशाचं परकीय गंगाजळी वाचवावी आणि आपलं जे सोन्यामध्ये जी गुंतवणूक होते ती खूप मोठ्या प्रमाणात होते आणि परकीय चलन आपल्याला त्यासाठी खूप मोठा खर्च करावा लागतो आहे, त्यासाठी त्यांनी आवाहन केलेलं आहे। तर निश्चितपणे राष्ट्रहित देशहित म्हणून मी त्याचं स्वागत करेल। पण कुठेतरी भारतीय अर्थव्यवस्था जी आहे जी सोन्याच्या या व्यापारावरती अवलंबून आहे ती कुठेतरी कोलमडेल या आव्हानामुळे। भारतीय अर्थव्यवस्थेला याचं नुकसान फक्त GST एक्साईज वगैरे ह्या बाबीपासून थोडंफार होऊ शकतो। त्यापेक्षा राष्ट्रहित जर पाहिलं तर खूप मोठी गरज आहे आज की देशाला जी परकीय चलन आपलं देशाचं खर्च होतं आहे तो वाचवायचा आहे। त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की खूप मोठं राष्ट्र ही याच्याने राष्ट्राचं नुकसान होईल। ते आपल्यासोबत सराफा असोसिएशनचे सदस्य, एकंदरीतच ज्या पद्धतीने मोदींनी जे आवाहन केलेलं आहे हे सर्वसामान्य नागरिकांसाठी नसून मोठ्या गुंतवणूकदारांसाठी असल्याचं मत जे आहे त्यांनी व्यक्त केलेलं आहे। त्यामुळे या आवाहनानंतर सराफा व्यावसायिकांवर मात्र कुठलाही परिणाम होणार नसल्याचं मत देखील त्यांनी व्यक्त केलेलं आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।